जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आपण बघतोय घोषणाबाजी करतात। जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानाबाहेर सध्या कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमलेले आहेत। जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ ही घोषणाबाजी केली जात आहे। ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांचं नाद हे निवासस्थान आहे आणि या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जात होती आणि त्यानंतर आता कार्यकर्ते थेट मुख्य रस्त्यावर आलेले आहेत आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांकडून अडवलं जातं। रस्ता अडवण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांकडून केला जातो। जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झालेला होता आणि त्यानंतर ठाण्याच्या मुख्य रस्त्यावर सुरत मार्ग मुंबईचा जो आहे त्या मार्गावरतीच आता सगळे कार्यकर्ते आले आणि हा रस्ता अडवण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांकडून झाला। पोलिसांकडून देखील या कार्यकर्त्यांना आता हटवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरती हल्ला झालेला होता आणि यानंतरच कार्यकर्ते सगळे जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी जमले। आधी जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यानंतर घराच्याच शेजारी असणारा जो पूर्व द्रुतगती मार्ग आहे त्या मार्गावर येऊन रस्ता अडवण्याचा प्रयत्न या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। निषेध व्यक्त खरं तर त्यांच्याकडून केला जातोय। मात्र या सगळ्या आंदोलकांना आता बाहेर काढण्याचं काम पोलिसांकडून केलं जात आहे। मुंबईहून नाशिकच्या दिशेनं जाणाऱ्या या रस्त्यावर ठाण्यामध्ये रास्ता रोको आंदोलन कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाड यांच्या केलं जात आहे। जितेंद्र आव्हाड यांच्यावरती यांच्या गाडीवर वाहनावर आज हल्ला झालेला होता आणि या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। सध्या राजकीय वातावरण ठाण्यामधलं तापलेलं आपण बघतोय। जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी शरद पवार गटाचे सगळे कार्यकर्ते जमले। सुरुवातीला त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या हल्ल्याच्या घोषणाबाजी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्यांच्याकडून रस्ता अडवण्याचा हा प्रयत्न सध्या सुरू आहे। गणेश थोरात माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। गणेश, जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ आधी घोषणाबाजी आणि त्यानंतर आपण बघतो रस्ता रोको आंदोलन केलं जात आहे। नक्कीच तुम्ही आपण सध्या ठाण्याच्या निवासस्थानाच्या बाहेर जो मोठा दुर्गती मार्ग आहे ठाणे ते घोडबंदर ते नाशिक जाणारा हा दुर्गती मार्ग आहे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावरती 10 राज्यानंतर मोठ्या प्रमाणात रास्ता रोको या ठिकाणी करण्यात आला। कार्यकर्ते सगळे रस्त्यावरती आलेले आहेत आणि या ठिकाणी अटक करण्याची मागणी करत आहे। त्यामुळे राजीनामा गृहखात्याचा राजीनामा द्यावा असं देखील या ठिकाणी मागणी होते। पाहायला गेलं शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावरून स्वतःच्या संघटनेकडून जो धाड हल्ला त्यांच्या गाडीवरती झालेला होता त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात आता राष्ट्रवादी आक्रमण झाले आहे आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आहे पूर्णतः राष्ट्रवादी कार्यकर्ते जे पूर्णतः या ठिकाणी झालेला आहे मोठा आपला राष्ट्र मोठे करण्यात आलेला आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी पूर्णतः वाहतूक कोंडी झालेली आहे। पोलीस देखील आपला बळ वापरत आहे। मात्र सध्या कार्यकर्ते जे आहेत ते लोकांना मागत नाही आहे। त्यामुळे नक्कीच हा रोज जो आहे तो कार्यकर्त्यांमध्ये आहे। या पद्धतीने राष्ट्रवादी ते नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरती या स्वराज्य संघटनेने हल्ला करण्यात आला होता आणि त्यानुसार आता पाहायला गेलं एअरक्राफ्ट रूपांतर जे आहे ते त्या ठिकाणी आता रस्ता रोको म्हणून आलेला आहे आणि याच ठिकाणी आता मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मोठ्या संख्येने रस्ता रोको करत आहे। तेव्हा नक्कीच पोलीस देखील नक्कीच तर आपण हे दृश्य बघतोय। सध्या रास्ता रोको आंदोलन हे केलं जात आहे जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांकडून। जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झालेला होता आणि याच हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निषेध करण्यासाठी या सगळ्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जात आहे।